कोलेस्ट्रॉल हे नाव ऐकलं की अनेकांच्या मनात धोक्याची घंटा वाजते, नाही का? पण विचार करा, ज्याला आपण इतकं वाईट समजतो तो खरंच फक्त खलनायक आहे का? चला तर मग आजच्या या भागात आपण कोलेस्ट्रॉलची एक वेगळी आणि खरं सांगायचं तर खूप महत्त्वाची बाजू उलगडून पाहूया. तर मग सुरुवातच करूया एका मोठ्या प्रश्नाने. आपल्या आरोग्याच्या या संपूर्ण कथेमध्ये ज्याला आपण विलन समजतो तोच हिरो असू शकतो का? हाच तो दुहेरीपणा आहे जो आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. बरं, आता या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर सगळ्यात आधी हे समजून घ्यावं लागेल की हे कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं आहे तरी काय. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक अत्यावश्यक म्हणजे ज्याच्याशिवाय आपलं चालणारच नाही असा पदार्थ आहे. हो, त्याची ओळख जरी वाईट असली तरी आपल्या शरीराची गाडी सुरळीत चालावी यासाठी कोलेस्ट्रॉल खूप खूप गरजेचं आहे. मग चला आधी कोलेस्ट्रॉलची चांगली म्हणजे हिरोवाली बाजू पाहूया. असं काय आहे याच्यात की ते आपल्या शरीरासाठी इतकं महत्त्वाचं ठरतं? तुम्ही विचार करा, कोलेस्ट्रॉलची कामं किती महत्त्वाची आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचं जे बाहेरचं आवरण असतं ना, त्याला स्थिरता आणि लवचिकता देण्याचं काम कोलेस्ट्रॉल करतं. दुसरं, कॉर्टिसॉल आणि टेस्टोस्टेरॉन सारखे महत्त्वाचे हॉर्मोन्स बनवण्यासाठी हाच मूळ घटक आहे. एवढंच नाही, तिसरं काम म्हणजे आपण जे काही तेलकट तुपकट खातो ते पचवण्यासाठी लागणारं पित्त आम्लही हेच तयार करतं. चौथं म्हणजे सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी बनवण्याची प्रक्रिया सुद्धा कोलेस्ट्रॉलमुळेच होते. आणि पाचवं, आपल्या मेंदू आणि नर्वस सिस्टमसाठी अत्यंत गरजेचं असलेलं मज्जातंतूंचं संरक्षण कवच ते सुद्धा कोलेस्ट्रॉलच बनवतं. म्हणजे बघा किती मूलभूत आहे हे. म्हणजेच थोडक्यात काय तर आपल्या शरीराच्या अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांसाठी आणि एकूणच चांगल्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉल हे अपरिहार्य म्हणजे अत्यावश्यक आहेच. आता इथेच कथेला एक इंटरेस्टिंग वळण मिळतं. जर कोलेस्ट्रॉल इतकं गरजेचं आहे, इतकं महत्त्वाचं काम करतंय, तर मग त्याला इतकं बदनाम का केलं जातं? का सगळे त्याला विलन समजतात? आणि याचं उत्तर आपल्याला कथेच्या दुसऱ्या भागात मिळतं. खरी समस्या लक्षात घ्या, कोलेस्ट्रॉलमध्ये नाहीये. खरी समस्या आहे त्याच्या बॅलन्समध्ये, म्हणजे त्याच्या असंतुलनामध्ये. या बॅलन्सच्या खेळात दोन मुख्य टीम्स आहेत असं समजा. पहिली टीम आहे चांगल्या कोलेस्ट्रॉलची म्हणजे HDL. याचं काम आहे शरीरातला जास्तीचा कचरा म्हणजे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल साफ करून बाहेर काढणं. आणि दुसरी टीम आहे वाईट कोलेस्ट्रॉलची म्हणजे LDL. हे जर जास्त झालं तर ते रक्तवाहिन्यांमध्ये अडकून बसतं आणि मग हृदयरोगाचा धोका वाढतो. आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी अनेकांना माहीत नसते. आपल्या शरीराला खरं तर बाहेरून कोलेस्ट्रॉल घेण्याची गरजच नाही. आपलं शरीर, विशेषतः आपलं लिव्हर, एक फॅक्टरीसारखं काम करतं आणि आपल्याला लागणारं सगळं कोलेस्ट्रॉल ते स्वतःच तयार करतं. आणि म्हणूनच शरीरात त्याची पातळी किती आहे यावर लक्ष ठेवणं इतकं महत्त्वाचं होऊन बसतं. हे आकडे बघितले की कोलेस्ट्रॉलची पूर्ण लाईफ स्टोरीज कळते. बघा, आईच्या पोटात असताना बाळाचं कोलेस्ट्रॉल असतं 40 ते 60, जन्मानंतर ते 70 ते 100 पर्यंत जातं. पण जसं आपण मोठं होतो तसं गणित बदलतं. प्रौढ व्यक्तीसाठी जर धोका कमी असेल तर 200च्या आत आणि जर धोका जास्त असेल तर 160च्या आत कोलेस्ट्रॉल ठेवणं चांगलं मानलं जातं. आणि यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहिती आहे? आपल्या शरीराची ती सगळी महत्त्वाची कामं जी आपण आधी बघितली ती करण्यासाठी फक्त 100 mg/dl कोलेस्ट्रॉल पुरेसा आहे. हो, फक्त 100. याच्या वरची पातळी म्हणजे एक प्रकारची धोक्याची घंटा समजा. ठीक आहे, मग आता आपण कथेच्या क्लायमॅक्सकडे आलोय. हे सगळं तर कळलं, पण मग या शक्तिशाली पदार्थाला मॅनेज कसं करायचं, तो योग्य बॅलन्स कसा साधायचा? यातला सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा मार्ग आहे तो म्हणजे आपला आहार. आता बघा, काही गोष्टी आहेत ज्या कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात, जसं की लोणी, तूप, पाम तेल किंवा लाल मांस. तर दुसरीकडे ऑलिव्ह ऑइल, जवसाचं तेल, फिश ऑइल आणि सुकामेवा यांसारख्या गोष्टी कोलेस्ट्रॉलसाठी चांगल्या ठरतात. आता असं होतं की कधीकधी फक्त आहाराने काम भागत नाही, तेव्हा मग डॉक्टरांच्या मदतीची गरज लागते. आणि अशावेळी स्टॅटिन नावाचं औषध खूप वापरलं जातं. याचं काम एकदम सोपं आहे. हे लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल बनवण्याची जी फॅक्टरी आहे ना, तिचं स्पीड कमी करतं. आणि हो, एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्या, स्टॅटिन्समुळे हृदयरोगाचा धोका खरंच खूप कमी होतो. त्याचे साईड इफेक्ट्स खूपच कमी आहेत. लोकांमध्ये एक मोठा गैरसमज असतो की औषध घेऊन कोलेस्ट्रॉल कमी करणं शरीरासाठी वाईट आहे, पण तसं अजिबात नाहीये. उलट हे एक सुरक्षित आणि खूप प्रभावी उपाय आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण अंतिम निष्कर्षापर्यंत आलो आहोत. या कोलेस्ट्रॉलच्या हिरो आणि विलेनच्या भूमिकेतून आपण नेमकं काय शिकलो? शेवटी मुद्दा हाच आहे की कोलेस्ट्रॉल ना पूर्णपणे हिरो आहे ना पूर्णपणे विलेन. तो एक शक्तिशाली आणि अत्यंत आवश्यक घटक आहे, ज्याची संपूर्ण कहाणी फक्त एका शब्दावर अवलंबून आहे: बॅलन्स.
म्हणजेच संतुलन. आणि जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न. आता जेव्हा याचे हे दोन्ही चेहरे आपल्यासमोर आले आहेत, तेव्हा शरीरातल्या या शक्तिशाली ताकदीचं व्यवस्थापन कसं केलं जाणार याचा विचार करायला हवा.